जरा आता शांतता ठेवूया. या भारतावरती मागच्या 6 महिन्यामध्ये आकाश कोसळलं. उत्तराखंडमध्ये अति पाऊस पडला. जवळजवळ 20 ते 25 हजार तुमचे देश बांधव, माझे देश बांधव वाहून गेले. महाराष्ट्र त्यांच्या मदतीला धावला. महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड काम करून तिथे प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. दाखवून दिलं की जेव्हा जेव्हा हिमालयावरती संकट येतं तेव्हा तुमचा माझा महाराष्ट्र धावून जातो. हा महाराष्ट्र कोणाचा? हा महाराष्ट्र तुमचा माझा, शाहू फुले आंबेडकरांचा. हा महाराष्ट्र आगरकरांचा. हा महाराष्ट्र धोंडो केशव कर्वेंचा. हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा. या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार, पुरोगामी आचार, बंधुत्व हे सांगणारे तुकाराम महाराज जन्माला येऊन गेले. ठगाची ठग आणि उद्धटाची उद्धट हे आम्हाला सांगून गेले. 15 दिवसापूर्वी आपल्या विचारांनी महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली. कोणीतरी हत्या दिसून आले आणि नरेंद्र दाभोळकरांना गोळी मारून निघून गेले. एक पापभीरू माणूस, एक सिद्धांतवादी माणूस, कोणाच्याही आवाज चढवून बोलणं हे त्यांच्या रक्तात नव्हतं. पण ज्या नराधमांना वाटतं की विचारांची लढाई विचारांनी लढू शकत नाही, त्या नरेधमांनी ह्या नरेंद्र दाभोळकरांना हत्या केली. आज याच व्यासपीठावरनं महाराष्ट्राच्या तमाम माझ्या बांधवांसमोर मी त्या मारेकऱ्यांचा निषेध करतो. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार जिवंत राहिले, महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे विचार जिवंत राहिले, शाहू फुले आंबेडकरांचे विचार जिवंत राहिले. हीच महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे आणि त्याचे आम्ही वारसदार आहोत. आज कोणीतरी येत आमच्या एका भगिनीवरती शक्ती मिलमध्ये बलात्कार होतो. ही आमची संस्कृती आहे? मला सांगा, ही आमची संस्कृती आहे? जोरात सांगा. नाही सांगा केव्हा? ही आमची संस्कृती नाही. 4-2 नराधम जर महाराष्ट्राला बदनाम करत असतील तर महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र कधी सहन करणार नाही. आणि म्हणून आज दाभोळकरांच्या हत्येचा, त्या नराधमांनी माझ्या बहिणीवर केलेल्या बलात्काराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि शांत ऐका माझं, सर्व तरुण पोरांनो ऐका माझं, सर्व तरुण पोरांनो ऐका माझं. शांतपणाने उभं राहून 2 मिनिटं कैलासवासी नरेंद्र दाभोळकर या सिद्धांतवादी माणसाला आणि ज्यांनी आमच्या बहिणीवरती बलात्कार केला, आमच्या आईची इब्रत लुटली, महाराष्ट्राला काळीमा फासला, पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम केला, त्या मारेकऱ्यांचा आणि त्या बलात्काऱ्यांचा निषेध करून आम्ही 2 मिनिटं स्तब्ध उभे राहणार आहोत. फक्त ही हालचाल थांबूया, त्याच्यानंतर 2 धडाका सुरू. पण पहिल्यांदा नरेंद्र दाभोळकरांना श्रद्धांजली म्हणून पुरोगामी महाराष्ट्राच्या मागे तरुण उभा आहे दाखवण्यासाठी, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र विचार करतो हे जगाला दाखवण्यासाठी आता स्तब्ध एका जागेवर उभे राहा. स्तब्ध एका जागेवर उभे राहा. मी जेव्हा एक म्हणेन एकही हालचाल होता कामा नाही. एकही हालचाल होता कामा नाही. त्यांना बाहेर जाऊ द्या. फक्त मी त्यांच्यासाठीच थांबलोय. अरे बाळा, सुरेश शेट्टी जरा उत्तर. ज्यांना आता हलायचं हलून घ्या. नंतर 2 मिनिटासाठी कोणालाही हलता येणार नाहीये. जरा 1 मिनिट थांबा. एकीकडे यासीन भटकळ पटेलला
अजून एक खुशखबर देतो की गोव्यामध्ये दाभोळकरांचा मारेकरी देखील पकडला गेला आहे. काय जय भवानी जय शिवराय. तुमच्या आणि माझ्यामधला शिवाजी महाराज, तुमच्या माझ्यामधला शाहू, तुमच्या माझ्यामधला फुले, तुमच्या माझ्यामधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे जागे झाले पाहिजे त्या महाराष्ट्राने हे ठेवण्यात. आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सगळ्यांनी आपापल्या जागी उभे राहा. सगळ्यांनी आपल्या जागी उभे राहा. मी एक म्हणेन तेव्हा निस्तब्ध शांतता हवी आहे. निस्तब्ध शांतता. अरे हे शाळ्यांनो, हे ना खाली उतरा. चला खाली उतरा. हे जरा थांबणार. सर अशा घटनांचं जर गांभीर्य आपल्याला नसेल तर आपण इथं चालते व्हा. प्लीज गेट आउट ऑफ हिअर. Here I start. ही गोष्ट सत्य है कि गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. ती मथुरामाची पिल्लावळ ज्यांनी गांधीजींना मारलं तीही महाराष्ट्रात आज धुमाकूळ करते आणि महाराष्ट्राला बदनाम करते. या महाराष्ट्रामध्ये आम्ही एक आहोत. आम्ही तरुण एक आहोत. आम्ही जाती धर्मापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या पुरोगामित्व जपू ही शपथ घेऊन आज आपण महाराष्ट्राला सलामी देऊया. आणि आता आपण आपलं गाणं सुरू करूया. हे वाजवून महाराष्ट्राला दाखवून देऊया.